ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हुपरी पेयजल योजनेचं पाणी कर्नाटकच्या दिशेने हजारो लिटर पिण्यायोग्य पाणी नासाडी होत असल्याने हळहळ। ऐन उन्हाळ्यात एकीकडे राज्याच्या अनेक भागात पिण्याचं पाणी मिळण्यासाठी लोकांचे जीव जात असताना केवळ हुपरी नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे दररोज न चुकता हजारो लिटर पिण्यायोग्य पाण्याची नासाडी होत असल्याने मोठी हळहळ व्यक्त करण्यात येते। तत्कालीन हुपरी ग्रामपंचायतीने सुळकुड हद्दीतील दूधगंगा नदीतून हुपरी शहरासाठी पेयजल योजना कार्यान्वित केली होती। मात्र सध्या या योजनेला येळगुड येथील बिरदेव मंदिर समोर मोठी गळती लागली असून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। पिण्यायोग्य असलेलं हे पाणी ऐन उन्हाळ्यात राज्याच्या अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना इथल्या स्वामी समर्थ मंदिराला वळसा घालूनच जवळच असलेल्या कर्नाटकच्या दिशेने वाहत आहे। एकीकडे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी लोकांचे जीव जात असताना इथे मात्र दररोज न चुकता हजारो लिटर पिण्यायोग्य पाण्याची नासाडी होत असल्याने हळहळ आणि आश्चर्य व्यक्त करण्यात येते। विशेष म्हणजे येथील स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीनं हुपरी नगरपालिकेला कळवलं असताना देखील ऐन उन्हाळ्यात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या या गळतीकडे विद्यमान नगरपालिकेने केलेलं दुर्लक्ष अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरत आहे। होणारी पाण्याची नासाडी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत करू शकते अशी परिस्थिती असताना देखील पालिकेने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे। यावरून पालिकेला पिण्याच्या पाण्याचे महत्त्व कळालेच नसल्याचे अधोरेखित होत आहे। किरकोळ प्रश्नासाठी निवेदनं काढून आंदोलनाचा इशारा देणाऱ्या अनेक संघटना हुपरी शहरात आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो अशी परिस्थिती असताना या प्रश्नावर कोणीच आवाज उठवत नाही याचे देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। महानकर न्यूजसाठी सुनील घुनके, येळगुड।